नमस्कार मैत्रिणींनो, सारिका फॅशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। तर आज मी तुम्हाला पैठणी ब्लाऊजवरच्या बाहीवर खूप कमी वेळामध्ये होणारी ही पोटली बटनची डिझाईन साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला इथं शिवून दाखवणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर चला तर मग पोटली बटन बनवूया। तर बघा, मी चौकोनी असा एक कापड घेतला होता आणि त्याच्यामध्ये थर्मिकॉलचा हा बॉल ठेवायचा आहे आणि कपड्याच्या आतल्या बाजूला तो बॉल व्यवस्थित ठेवायचा आहे आणि वरच्या साईडला गोल करून असं धरून त्या ठिकाणी दोऱ्यानं पिळ्या टाकायच्या आहेत। तर इथं हे पोटली बटन तयार झालेलं आहे। तर साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला पोटली बटन कसं तयार करायचं आहे अगोदर ते इथं दाखवलेलं आहे। तर लांब बाहीवर खूप कमी वेळामध्ये ही डिझाईन इथं तयार करणार आहे। तर बघा, दोऱ्याने असे गोल गोल पिळ्या टाकल्यानंतर इथं आपल्याला 2-3 वेळेस गाठी टाकून घ्यायच्या आहेत। 2-3 वेळेस जर गाठी टाकला तर पोटली बटन हे चांगलं व्यवस्थित आपल्याला बाहीला बसवता येईल। तर साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला इथं बटन कसे बनवायचे आहे ते दाखवलेले आहे। तर मैत्रिणींनो, ज्या कोणी मैत्रिणी सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडलाच घंटीचं बटन आहे त्यालाही क्लिक करा, म्हणजे माझे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील। आणि व्हिडिओला लाईक केल्यानंतर खाली हाईप करायचं आहे। तर 2 बाहीसाठी इथं मी बटन तयार केलेले आहेत बघा। तर साधी आणि सोपी पद्धत आहे आणि कोणालाही जमेल अशी ही बाही डिझाईन आहे। तर इथं मी बाही कट करून घेतलेली आहे। अगोदर बाहीचा दंडघेर बघायचा आहे जुन्या ब्लाऊजच्या मापावरून। दंडघेर किती आहे ते डबल कपडा करून इथं बघायचं आहे आपल्याला, कपड्याची घडी टाकून जिथपर्यंत आपल्या ब्लाऊजची फिटिंग येणार आहे त्याच्या थोडं वरच्या साईडलाच आपल्याला हे बटन लावून घ्यायचे आहेत। तर आता बघा, दोन्ही ठिकाणी मी इथं मार्क करून घेतलेला आहे। बाहीवर बटन ठेवून शिवत असताना बघा, आपल्याला खूप काळजी घ्यायची आहे। इथं खालच्या बाहीचा अस्तर आणि वरच्या बाहीचा अस्तर हे अगोदर आपल्याला व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे। कधी कधी काय होतं चुकून, तर दोन्हीही अस्तर एका साईडला लागून जातं। तर ते अगोदर आपल्याला बरोबर बघायचं आहे। वरचं अस्तर खालचं अस्तर बरोबर आहे की नाही हे चेक करायचं आहे आणि पुन्हा हे पोटली बटन इथं शिवून घ्यायचे आहेत। तर बघा, अशा पद्धतीने इथं मी अस्तर खालच्या साईडने ठेवून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती हे बटन ठेवून शिवून घ्यायचं आहे। बटन शिवत असताना कमी जास्त अंतर होऊ द्यायचं नाही, तर एक समान अंतरावर आपल्याला हे बटन शिवून घ्यायचे आहे। तर अगोदर काय करायचं आहे, तर दोन्ही साईडला अगोदर मी मार्क करून घेतलेलं होतं। तर पुन्हा सेंटरला एक मार्क करायचा आहे आणि पुन्हा त्याच्या सेंटरला 2 ठिकाणी इथं मी टिक करून घेतलेली आहे। तर अशा पद्धतीने इथं मी पोटली बटन शिवून घेणार आहे। असं केल्याने पोटली बटनमधलं जे अंतर आहे ते अंतर कमी जास्त होणार नाही। तुम्हाला जर चिटकून बटन लावायचे असतील तर तुम्ही चिटकून बटन लावू शकता। तर इथं मी अंतर सोडून बटन लावून घेणार आहे, कारण की माझ्याकडे कपडा खूप कमी होता म्हणून मी इथं अंतर सोडून ही पोटली बटनची डिझाईन तयार करत आहे। बघा इथं अस्तरवर पोटली बटन शिवून तयार झालेले आहे। तर या पोटली बटनच्या खाली जो कपडा उरलेला आहे तो कपडा कट करून घ्यायचा आहे। मैत्रिणींनो, अशा पद्धतीने तुम्ही जर पोटली बटन शिवून घेतला तर फिनिशिंग सहित इथं पोटली बटन लावले जाणार आहेत। बघा, आता इथं काय करायचं आहे, तर मी इथं खालची जी बाजू होती ती वरच्या साईडने घेतलेली आहे आता आणि त्यावरती इथं बाही ठेवलेली आहे। जिथून पोटली बटनवर टीप टाकलेली होती त्याच टीपवर दुसरी टीप टाकायची आहे इथं, म्हणजे पोटली बटनवर ही शिलाई जाणार नाही आणि आतल्या बाजूला पोटली बटन हे व्यवस्थित राहणार आहेत। साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला इथं मी डिझाईन तयार करून दाखवत आहे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर खूप कमी वेळामध्ये ही डिझाईन इथं मी तयार केलेली आहे। तर बघा, अशा पद्धतीने इथं पोटली बटन तयार झालेले आहे। तर या पोटली बटनच्या साईडला इथं एक दाब टीप देऊन घेणार आहे। दाब टीप दिल्याने पोटली बटन हे व्यवस्थित बसतील। बघा, अशा पद्धतीने इथं मी एक दाब टीप देऊन घेणार आहे। तेही अस्तरच्या साईडला आपल्याला दाब टीप देऊन घ्यायचे आहे। मेन फॅब्रिक ज्या साईडला आहे त्या साईडला दाब टीप द्यायची नाही, तर अस्तरवरच दाब टीप देऊन घ्यायची आहे। तर इथं दाब टीप देऊन झालेली आहे। तर बघा, अशा पद्धतीने बाही ठेवायची आहे आणि इथं साईडने हे अस्तर जोडून घ्यायचं आहे आणि समोरच्या बाजूला आपल्याला अनेक वेळेस टीप टाकायची आहे। तर बघा, याचा धागा दोरा कुठेच तुम्हाला दिसत नाही, तर साईडने अस्तर व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे। तर फिनिशिंग सहित इथं पोटली बटन शिवून तयार झालेले आहेत। तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही पद्धत कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा।
ज्या ताई ब्लाऊज शिवण्यासाठी नवीन आहे तर त्यांच्यासाठी साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला इथं पोटली बटन बाही डिझाईन तयार करून दाखवलेली आहे। तर इथं काय करायचं आहे बघा, समोरच्या साईडने एक टिप देऊन घ्यायची आहे, तर इथं एक दाब टिप देऊन घ्यायची आहे। तर साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला इथं पोटली बटनची डिझाईन तयार करून दाखवलेली आहे। तर पैठणी साडीवरच्या ब्लाऊजवर इथं मी पोटली बटन बाही डिझाईन तयार केलेली आहे। तर ही डिझाईन खूप कमी वेळामध्ये फक्त 5 ते 6 मिनिटांमध्ये ही तर डिझाईन तयार केलेली आहे। साधी आणि सोपी पद्धत आहे। तर माझ्याकडे कपडा भरपूर नव्हता म्हणून मी इथं थोड्याशा अंतरावर पोटली बटनची डिझाईन तयार केलेली आहे। तुमच्याकडे जर कपडा भरपूर असेल तर तुम्ही जवळजवळ पोटली बटन ठेवून डिझाईन करू शकता। तर बघा, फिनिशिंग सहित इथं पोटली बटन बाही डिझाईन तयार झालेली आहे। तर साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला याची कटिंग आणि स्टिचिंग करून दाखवलेली आहे। मैत्रिणींनो, पोटली बटन बाही डिझाईन तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत हाच व्हिडिओ बघत राहा।